तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात. पोलीस म्हणाले ही एफ आय आर नाही NC आहे. पण एफ आय आर आणि NCमध्ये फरक काय? एफ आय आर झाली म्हणजे अटक होते का? आणि NCमध्ये पोलीस काहीच कारवाई करू शकत नाही का? आज या व्हिडिओत सगळं स्पष्ट करतो. ह्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लीगल ज्ञान मराठी. बरं, आपण गोंधळतो की नक्की एफ आय आर कधी होते आणि NC कधी होते. चला एका मिनिटात सोप्या भाषेत समजून घेऊ. जेव्हा एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो, उदाहरणार्थ चोरी, हाणामारी किंवा खून, तेव्हा पोलीस एफ आय आर नोंदवतात. यालाच आपण दखलपात्र गुन्हा म्हणतो. यात पोलीस आरोपीला विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार असतात. आता NC म्हणजे काय? जेव्हा गुन्हा कमी गंभीर स्वरूपाचा असतो, उदाहरणार्थ शिवीगाळ करणे किंवा किरकोळ बाचाबाची किंवा मारामारी, तेव्हा पोलीस NC नोंदवतात. याला अदखलपात्र गुन्हा म्हणतात. यात पोलीस न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास किंवा अटक करू शकतात. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपण लीगल ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण चित्रपट किंवा बातम्यांमध्ये एफ आय आर हा शब्द नेहमीच ऐकतो, पण तुम्हाला याचा फुल फॉर्म आणि नक्की अर्थ माहिती आहे का? चला मग जाणून घेऊया. एफ आय आरचा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. मराठीमध्ये आपण याला प्रथम माहिती अहवाल किंवा पहिली माहिती अहवाल असे म्हणतो. जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा त्याबद्दल पोलिसांना दिलेली पहिली लेखी माहिती म्हणजे एफ आय आर. या माहितीच्या आधारावरच पोलीस आपला अधिकृत तपास सुरू करतात. लक्षात ठेवा, एफ आय आरची एक प्रत तक्रारदाराला मोफत मिळणे हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. पोलीस प्रत्येक तक्रारीवर एफ आय आर दाखल करतात का? नाही. मग एफ आय आर नक्की केव्हा दाखल होते? चला मग जाणून घेऊया. जेव्हा एखादा गंभीर गुन्हा म्हणजेच कायद्याच्या भाषेत एखादा गंभीर गुन्हा घडतो तेव्हाच पोलीस एफ आय आर दाखल करतात. आता गंभीर गुन्हे म्हणजे नक्की कोणते? चोरी, मोठी हाणामारी, खून, बलात्कार किंवा अपहरण अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना आरोपीला अटक करण्याची कोर्टाच्या वॉरंटची वाट पाहावी लागत नाही. लक्षात ठेवा, किरकोळ वादात एफ आय आर नाही तर NC नोंदवली जाते. पण गंभीर संकटात तुमची पहिली पायरी आहे एफ आय आर असायलाच हवी. कायद्याची ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. कोणत्या घटना घडल्यावर पोलीस तात्काळ एफ आय आर दाखल करतात? या 6 गंभीर गुन्ह्यांची यादी नेहमी लक्षात. 1 खून, कोणत्याही व्यक्तीचा जीव घेतल्यास. 2 बलात्कार, महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात. 3 चोरी आणि दरोडा, घरफोडी किंवा शस्त्राच्या धाकाने लूट झाल्यास. 4 गंभीर मारहाण, ज्यात हाड मोडणे किंवा जीवाला धोका निर्माण होणारी इजा समाविष्ट आहे. 5 ॲसिड हल्ला, हा एक अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. हे सर्व गुन्हे दखलपात्र आहेत. अशा वेळी पोलीस तक्रार घेण्यास नकार देऊ शकत नाही. जर नकार दिला, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकता. तुमच्या हक्काची आणि कायद्याची ही माहिती इतरांनाही शेअर करा. मित्रांनो, पोलिसात एफ आय आर नोंदवली गेली म्हणजे नक्की काय होते तुम्हाला माहिती आहे का? एफ आय आरची कायदेशीर ताकद किती मोठी असते? भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPCच्या कलम 154 नुसार जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची एफ आय आर नोंदवली जाते तेव्हा पोलिसांना 3 विशेष अधिकार मिळतात. 1 स्वतः तपास. एफ आय आर दाखल होताच पोलीस अधिकृतपणे तपास सुरू करू शकतात. त्यासाठी त्यांना न्यायालयाच्या वेगळ्या परवानगीची गरज नसते. 2 विना वॉरंट अटक. गंभीर गुन्ह्यात पोलिसांना संशयित आरोपीला अटक करण्यासाठी कोर्टाच्या वॉरंटची वाट पाहावी लागत नाही. ते थेट अटक करू शकतात. 3 चार्जशीट दाखल करणे. तपास पूर्ण झाल्यावर पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल करतात, ज्यावरून पुढील खटला चालतो. लक्षात ठेवा, एफ आय आर ही गुन्हेगार तपासाचा पाया असतो, त्यामुळे ती अचूक आणि वेळेवर नोंदवणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर अनेकदा ऐकलं असेल की याची NC होईल, पण ही NC म्हणजे नक्की काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊ. NC म्हणजे अदखलपात्र गुन्हा किंवा कमी गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून. जेव्हा गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असतो, जसे की किरकोळ शिवीगाळ करणे, साधी धक्काबुक्की किंवा कोणाची बदनामी करणे, अशा वेळी पोलीस एफ आय आर नाही तर NC नोंदवतात. विना वॉरंट अटक करण्याचा अधिकार नसतो. NCच्या बाबतीत पोलीस स्वतःहून तपास करू शकत नाही. तपास करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगीची गरज असते. एफ आय आर आणि NC मधला फरक तुम्हाला माहीत होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला गेल्यावर एफ आय आर का घेतली जात नाही? काही प्रकरणात फक्त NC का नोंदवतात? चला जाणून घेऊया. जेव्हा घडलेला गुन्हा ह्या कायद्यानुसार खूप गंभीर स्वरूपाचा नसतो तेव्हा पोलीस NC दाखल करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटकेची गरज भासत नाही तिथे NC नोंदवली जाते. NC केव्हा होते? 1 साधी शिवीगाळ किंवा किरकोळ बाचाबाची झाल्यास. 2 किरकोळ धक्काबुक्की किंवा मार, ज्यात गंभीर इजा नाही, मोबाईल किंवा कागदपत्रे गहाळ झाली किंवा एखाद्याची मानहानी झाल्यास. अशा तक्रारीत पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय तपास करण्याचे किंवा आरोपीला अटक करण्याचे अधिकार नसतात, म्हणून याला अदखलपात्र गुन्हा म्हणतात. प्रत्येक वेळी गुन्हा नोंदवला जातोच असं नाही. काही वेळा फक्त NC दिली जाते. पण NC नक्की कोणत्या प्रकरणात होते? चला उदाहरणासह पाहूया. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPCच्या कलम 155 नुसार कमी गंभीर किंवा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद NC मध्ये केली जाते. प्रत्येक शिवीगाळ, कोणाला शाब्दिक वाद होऊन अपशब्दाचा वापर केल्यास. साधी मारहाण, ज्या मारहाणीत कोणतीही गंभीर इजा किंवा हाड मोडले जात नाही.
किरकोळ कारणावरून झालेली बाचाबाची किंवा भांडण, धमकी, काही प्रकरणात दिलेली तोंडी धमकी हे NCच्या स्वरूपात नोंदवली जाते. NCमध्ये पोलीस स्वतःहून तपास करू शकत नाही किंवा आरोपीला अटक करू शकत नाही. यासाठी तुम्हाला न्यायालयातून आदेश आणावा लागतो. तुमची NC तर नोंदवली गेली, पण पोलीस त्यावर पुढे कारवाई का करत नाही? NCमध्ये पोलिसांचे अधिकार नक्की किती असतात? चला सत्य जाणून घेऊ. NC म्हणजे अदखलपात्र गुन्हा. अशा प्रकरणात पोलीस दोन गोष्टी करू शकत नाही. पोलीस स्वतःहून तपास सुरू करू शकत नाहीत. आरोपीला वॉरंटशिवाय अटक करू शकत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की NC प्रकरणात तपास झालाच पाहिजे, तर तुम्हाला मॅजिस्ट्रेट कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. कोर्टाने आदेश दिला तर पोलीस त्या गुन्ह्याचा तपास FIR प्रमाणेच करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर NCमध्ये पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात. अशा वेळी कोर्टाची पायरी चढणे हाच एकमेव कायदेशीर पर्याय उरतो. कायद्याची गुंतागुंत सोपी वाटली का? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. साध्या शब्दात सांगायचं तर FIR आणि NCमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गोंधळ करू नका. फक्त 1 मिनिटात आज सर्व डाऊट क्लिअर करूया. जेव्हा गुन्हा गंभीर असतो, चोरी किंवा मारहाण, तेव्हा FIR होते. यात पोलीस ॲक्शन मोडमध्ये असतात. ते लगेच तपास सुरू करू शकतात आणि आरोपीला विना वॉरंट अटकही करू शकतात. NC म्हणजे काय? जेव्हा गुन्हा किरकोळ असतो, शिवीगाळ किंवा किरकोळ वाद, तेव्हा होते NC. यात पोलीस परमिशन मोडमध्ये असतात. जोपर्यंत कोर्ट आदेश देत नाही तोपर्यंत पोलीस ना तपास करू शकत ना अटक करू शकत. मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण FIR आणि NCबद्दल सविस्तर माहिती घेतली. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कायदा माहिती असणं म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं होय. एकदा का तुम्हाला FIR आणि NCमधील नेमका फरक समजला तर कोणीही तुम्हाला विनाकारण घाबरू शकत नाही किंवा कायद्याच्या चुकीचा धाक दाखवू शकत नाही. तुमच्या हक्काची जाणीव असणं हेच एक सुजाण नागरिकाचं लक्षण आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला FIR आणि NCबद्दल आधीपासून माहिती होती का? तुमच्या काही शंका असतील तर त्याही कमेंट करा. मी त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या प्रयत्नांना एक लाईक नक्की ठोका आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही कायद्याची ताकद समजेल. अशाच सोप्या आणि महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या लीगल ज्ञान मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद.